नमस्कार दर्शक हो, उजनी धरणाची आजची सायंकाळी 6 वाजताची अपडेट आपण घेणार आहोत। पुणे जिल्हा व परिसरात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात सह उजनी धरणाच्या वरील सर्व धरणे जवळपास भरू लागल्याने उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मात्र सुरू असून काही प्रमाणात कमी झालेली आहे तर काही प्रमाणात वाढत आहे। अशा परिस्थितीमध्ये उजनी धरणामध्ये येणारी आवक किती आहे आणि भीमा नदीमधून किती पाणी यात सध्या सोडलेले आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत। या अगोदर आपणास एक विनंती आहे, आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा जिल्हाभरातील ताज्या व महत्त्वाच्या अपडेट। दौंडची आवक सकाळी 54,782 क्युसेक्स होती तर ती आता कमी झालेली आहे, ती आता 49,297 क्युसेक्स आहे, म्हणजे तब्बल जवळजवळ 5,000च्या आसपास ही आवक घटलेली आहे। तर भीमा नदीमध्ये काल 4 वाजल्यापासून 70,000 क्युसेकचा विसर्ग सोडलेला होता, तो विसर्ग आजही तसाच आहे। तर वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स असा 71,600 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडलेला आहे। वीर धरणात काल सकाळपासून 32,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता, मात्र त्यामध्ये किंचितशी घट झालेली आहे। 30,000च्या आसपास वीर धरणातून विसर्ग निरापात्रामध्ये सोडला जात आहे। वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स, सीनामाडा योजनेसाठी 180 क्युसेक्स, दहेगाव सिंचन योजनेसाठी 80 क्युसेक्स, बोगद्यासाठी 400 क्युसेक्स, कॅनॉल 1100 क्युसेक्स असा विसर्ग उजनी धरणातून सध्या सोडला जात आहे। तर उजनी धरणाची आता सध्याची टक्केवारी 97% व 35 पॉईंट आहे। तर उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा 115.81 TMC झाला आहे, तर उपयुक्त पाणीसाठा 52.16 TMC आहे।